लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण का लांबत आहे? या योजनेचा ऑगस्ट महिन्याचा पैसा अर्थातच हप्ता कधीपर्यंत जमा होणार असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणी करत आहेत। तर या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या सर्व अपडेट सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने दिल्या जाणार आहे। तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओच्या मूळ मुद्द्याला सुरू करूया, ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार हा प्रश्न सर्व लाडक्या बहिणी करत आहेत। कसं पाहायला गेलं तर ऑगस्ट महिना संपून 2 दिवस झाले, अजूनही योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठीचा GR देखील आलेला नाही। लक्षात घ्या, ज्यावेळी GR आला आहे, GR आल्यानंतर 4 ते 5 दिवसांमध्ये योजनेच्या हप्त्याचे वितरण सुरू होतं आणि त्यानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होतात। परंतु यावेळी काय झाले की अजून सप्टेंबर महिना आला तरी देखील GR आला नाही। GR न आल्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडे निधी वितरित करण्यासाठी पैसेच नाहीत। आता मागील हप्त्यामध्ये किंवा मागील महिन्यामध्ये आपण पाहिले होते की योजनेचा हप्ता वितरण करण्यासाठीचा GR 25-26 तारखेच्या दरम्यान राज्य शासनाद्वारे प्रकाशित करण्यात आला होता। परंतु यावेळी असं काय होत आहे की यामुळे महिलांचे पैसे येत नाहीत। तर आता आपल्याला माहिती आहे की अनेकदा बोललं गेलं की गणपती म्हणजे गणेशोत्सवामध्ये लाडक्या बहिणींना पैसे मिळतील, त्यानंतर गौराई पूजनाच्या दिवशी पैसे मिळतील, परंतु हे दोन्ही देखील आता जे आपले मुहूर्त असतात ते गेले आहेत आणि आता याबाबतची महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। ज्या अपडेटनुसार येणाऱ्या 4 तारखे रोजी या योजनेअंतर्गत 4 किंवा 3 तारखेला GR येणार आहे आणि GR आल्यानंतर साधारणपणे 7 तारखेच्या आसपास लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल। यामध्ये 2,29,00,000 महिलांची लाभार्थी यादी देखील तयार झाली आहे आणि त्याच महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। आता ही लाभार्थी यादी कशी तयार केली आहे तर यामध्ये महत्त्वाची बाब लक्षात घ्या। तर या लाभार्थी यादीनुसार ज्या महिलांना जून-जुलै पर्यंत लाडकी बहीण योजनेचे सर्व पैसे मिळाले आहेत, केवळ त्याच लाडक्या बहिणींना आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण होणार आहे। याचाच अर्थ काय आहे की ज्या महिलांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे किंवा काही महिलांची पडताळणी प्रक्रिया अजून उर्वरित किंवा बाकी आहे, तर त्या महिलांना योजनेचा हप्ता लगेच मिळणार नाही। त्या सर्वांची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होईल आणि ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यामधून ज्या महिला पात्र ठरणार आहेत त्यांना योजनेचे पैसे तेव्हाच जमा होतील। साधारणपणे सप्टेंबर महिन्यापासून योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात होईल, परंतु आत्ताचा जो हप्ता मिळणार आहे तो हप्ता मात्र तुम्हाला मिळणार नाही। आता एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त महिला ज्या लाभ घेत आहेत त्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये देखील पैसे मिळणार नाहीत। आता यामध्ये अनेक ठिकाणी आपण पाहिलं की सुनावणी प्रक्रिया सुरू आहे। हो, हे एक दुसरं महत्त्वाचं कारण आहे। सुनावणी प्रक्रिया आता पुण्यामध्ये उद्या पार पडणार आहे 3 तारखेला। यामध्ये अनेक महिलांना मेसेज देखील आले आहेत आणि त्यांना बोलवून घेतलं आहे की तुमची प्रत्यक्ष सुनावणी आपण करू, तुमच्या सर्व डॉक्युमेंट असतील किंवा कागदपत्र असतील त्यांची पडताळणी करूया, त्यामध्ये तुम्ही सर्व माहिती खरी भरली आहे का हे तपासूया आणि तुम्ही सर्व अटी व निकषांमधून पात्र ठरल्यास तुम्हाला योजनेचे पैसे पुन्हा एकदा सुरू करूया, असा एक सेम क्रायटेरिया आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला पाहायला मिळत आहे। मग आता यामध्ये अजून एक प्रश्न विचारला जातो नेहमीप्रमाणे की मग आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला आता ज्यांना जून-जुलैचे पैसे आलेत त्यांना ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार आहेत का? तर हो, ज्यांना जून-जुलैमध्ये पैसे आलेत त्या सर्व महिलांना ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळतील। यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण अशा महिलांना येणार नाही आणि म्हणून 2,29,00,000 महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। तुम्हाला जुलै महिन्यापर्यंत योजनेचे सर्व पैसे मिळालेत का हे तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका, जेणेकरून किती महिला पात्र आहेत हे आपल्या लक्षात येणार आहे। त्यासोबतच योजनेअंतर्गत जी पडताळणी प्रक्रिया सुरू आहे, ही पडताळणी प्रक्रिया तुमच्या गावामध्ये नगरपंचायत असेल तर तुमच्या वार्डमध्ये सुरू आहे का याबाबतची माहिती द्या आणि सुरू नसेल तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, ज्यांचे ग्रामपंचायत आहे त्या सर्वांनी अंगणवाडी सेविकांची भेट द्या। अंगणवाडी सेविकांकडे जर याबाबतची कोणतीही माहिती नसेल तर थेट पंचायत समिती गाठा।
पंचायत समितीमध्ये महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्या आणि जर महिला व बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी देखील त्यांच्याकडे जर माहिती नसेल किंवा ते जर हे काम करत नसतील तर मग डायरेक्ट तुम्हाला काय करायचं आहे तर जिल्हा परिषदमध्ये जायचं आहे। जिल्हा परिषदमध्ये महिला व बाल विकास विभागाचे सेपरेट डिपार्टमेंट असते, त्या ठिकाणी जाऊन महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटायचं आहे। ते तुमचं लॉग इन ओपन करतील, चेक करतील सर्व माहिती, सर्व अटी व निकषांची पडताळणी करतील आणि त्यामध्ये तुम्ही पात्र ठरल्यास तुम्हाला योजनेचे पैसे जमा होतील। आता याच्या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये आम्हाला विचारायला विसरू नका, जेणेकरून त्या संदर्भातील सविस्तर व्हिडिओ आपण घेऊन येऊया। तुमचे सर्व प्रश्न आपण त्या व्हिडिओच्या मध्ये घेऊया। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या आहेत आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देखील भेटणारच आहे। त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।